विरुद्ध गावधणी. चला श्री गणेश वाळुंजे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. गावधनीचे 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. याच्यानंतर संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती यांच्या अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या महिलांसाठी देखील विशेष महिलांसाठी देखील आजच्या दिवसामध्ये सामने आहेत. 4 महिलांच्या टीम आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आजच्या दिवसामध्ये 2 सामने खेळले जातील. यानंतर चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. दोन्ही टीम्स आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. दोन्ही टीम्स श्री गणेश वाळूंचे क्षेत्ररक्षण आपण लगेच सजून घ्यायचंय. आपला अतिरिक्त प्लेअर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. वाळूंचे आपला एक्स्ट्रा खेळाडू असा एखादा प्रतिनिधी ज्याला तुमच्या संपूर्ण टीमची ओळख असेल. बघा स्कोर कार्ड चालू ठेवण्यासाठी सिद्धू आणि हर्षल. चला ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायचंय. गोलंदाजी मारवरती गोलंदाज डीप मध्ये लॉंग ऑनला जे क्षेत्ररक्षक करतोय त्यांनी गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. स्वप्नील आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. विकास 11 बोईन्सने मागच्या मॅच मध्ये विजय संपादन केलं. खूप चांगला खेळ ओव्हरऑल टीमचा होता. पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव आपण पाहतोय. ऑन साइडला लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. बॉलला प्रॉपर जज करता नाही आलं. दोन धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. सारखं प्रॉपर बॉलला जज केलं तर कदाचित बॉलच्या खाली येत असताना तो हात देखील बॉलपर्यंत पोहोचला असता. पण ते जज करत असताना थोडीशी चुकी केली आणि चुकीचं रूपांतर 2 धावा ऍड होत असताना धावफलकामध्ये. डिफेन्सिव्ह मूड मध्ये चेंडूला घेऊन काढलं. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. 1 धावाने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी खराब आहे. यष्टीरक्षक स्वतःचा तोल सांभाळायचा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा आपण पाहतोय. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा आपण पाहिल्यात. शेवटचा बॉल होता पॉवर प्लेचा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकर धावा पाहायला गेलेत. 5 धावा. दुसरं षटक मार्गस्थ.
गोलंदाजी मारवरती गोलंदाज अविनाश आलाय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये आपण पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाही दिली, मात्र 5 धावा. ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्यांनी काही चूक नाही केली. खूप चांगला झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलात. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. ऑन द हॅट्रिक वरती गोलंदाज, हॅट्रिक बॉल हाताळण्यासाठी सज्ज. फुल टॉस होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडूला फील्ड करते, अफेकी यष्टांच्या जवळ गेली होती पण चेंडूला गॅदर करता नाही आलं. जलद गतीने 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 7 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून धावफलक संत गतीने पुढे सरकते. सिंगलने धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न, पण त्याला जलद गती देणं गरजेचं आहे. 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मागच्या काही मॅचेस आपण जर का पाहिल्या, डिफेन्स गेल्या 6-11 असू दे, 6-13 असू दे, शेवटच्या षटकामध्ये जात असताना जर का 10+ रन तुम्हाला पाहिजे असेल तर चेस सुरू थोडंसं कठीण आहे. सर्व गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. दिवसभरात झालेल्या मॅचेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट हवेमध्ये, अजून एक विकेटचं पतन, गडी बाद.
डिक्लेअरचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा आहेत, 3 विकेट. त्या कारणास्तव हे धावफलक संत गतीने पुढे सरसावते. जलद गती देण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. बाहेर चंद्र चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू जातोय. पंचांच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक अतिरिक्त धाव ऍड होताना 9 धावा आपण पाहतोय. 3 विकेट. त्या कारणास्तव हे धावफलक स्लो आहे. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, थोडेसे दूर राहतील. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केला गेला. तिसरीचा प्रयत्न पण फलंदाजांनी मना केला, थांबवलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डबल 1, 11 धावा. यानंतर महिलांचे जे सामने होणार आहेत ते आमच्या समाजामध्ये प्रथमच सामने होणार आहेत. तर मी जे यूट्यूब लाईव्ह बघत आहेत त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी बहुसंख्येने मैदानावर यावं व आपल्या महिलांना प्रोत्साहन द्यावं. प्रथमच संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत आपण महिलांना इथे खेळताना पाहणार आहेत. यानंतर अगदीच 4 टीम आहेत महिलांच्या. पुन्हा एकदा बागेश सर आमच्या जोडीने सोडतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डबल 1, 11 धावा आहेत. धावफल करता आपण पाहायला गेले तर निश्चितच सर हा सामना असेल, हा क्वालिफाईंगचा सामना असेल. गावधानी संघासाठी हा सामना जिंकणं फार गरजेचं. जर संघामध्ये सामन्यामध्ये जीवित राहण्यासाठी या सामन्यातून जो संघ हरला जाईल तो घरी जाईल सर. या सामन्यातून बाद होईल. चांगलीच खेळी केली त्यांनी. आले 2 मॅच सकाळपासून इकडे खेळले. लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू. सात्विक सकाळपासून या गोलंदाजांनी प्रभावित केले. क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफला एक खूप चांगला झेल देखील टिपला होता. इथून गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्यांनी देखील घेतल्या होत्या. प्रभावित करणारी कामगिरी आहे. नाही सर, निश्चितच सांवेदी क्रिकेटचं भविष्य जर पाहायला गेलं ना आपण तर फ्युचर अजून याच्या पुढे देखील मला चांगलं दिसतंय. कारण की संघाची निश्चितच कमी होईल. ही तरुणाई आज या ठिकाणी क्रिकेटसाठी जरी समर्पित असली तरी करिअरचा कुठेतरी विचार करणं फार गरजेचं आहे सर. परंतु आज श्री गणेश वाळुंज संघ जरी खेळत असेल तरी ही बॉन्डिंग जी झाली आहे ना आमच्या समाजामध्ये एकामेका प्लेअरची, आज सात्विका भोईगावचा खेळाडू अजून सुद्धा तेवढ्याच संघासला विजय मिळवून देण्यासाठी तो श्री गणेश वाळुंज संघातून खेळतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय सर. काय घडलं होतं? 2 क्षेत्ररक्षक एकाने कॅचला पहिला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, हाताला लागून चेंडू हवेमध्ये गेला. त्याच्यानंतर दुसऱ्याने ते कॅच कंप्लीट केली. जसं तुम्ही उल्लेख केला ना, साथ दिले एकमेकांना, साथ खूप चांगल्या प्रकारे. आपण सात्विकच्या चर्चेच्या दिशेने सन्मान्य ब्रह्मजी शेडगे सर यांनी आयुष म्हात्रे याचा उल्लेख केला होता. एज जस्टिसचा नंबर आपण इथे SBPL आपण पाहिली होती. कदाचित कुमारजी नाईक असतील तर 55+ होते तरी देखील खेळताना दिसत आहेत. खेळात वयाचा अर्थ कुठल्याही प्रकारे नाहीये. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे. बरोबर परफेक्ट उल्लेख केला होता. एज जस्टिसचा नंबर क्रिकेटमध्ये दाखवून देताना सात्विकने सकाळपासून प्रभावित केले. त्यांनी लॉंग ऑफला एक झेल टिपला, इझी नव्हता पण त्यांनी ट्राय केला आणि ट्राय करत असताना खूप चांगला टिपला. बॉलिंगला आल्यानंतर कमी धावा खर्च केला, 2 विकेट. इथे देखील या मॅच मध्ये आपल्या संघासाठी तो लढतोय. संघ पराभव झाला ती नंतरची गोष्ट आहे पण त्याचे प्रयत्न ते देखील दिसण्यात येतात, ही चांगली गोष्ट आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मधला फरक कळला पाहिजे सर. क्रिकेट आयुष्यातला प्रत्येक टप्पा हा माणसाने कॉन्फिडन्सनी जगणं फार गरजेचं आहे. ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला तात्पुरता सक्सेस देऊ शकतो परंतु कधीतरी इव्हेंच्युअली आयुष्य आहे ना सर, हे खूप संघर्षाचा खेळ आहे. जेवढं इझी घेता जाईल तेवढं तो तुम्हाला जास्त
क्षमतेपर्यंत तुम्ही आराम करू शकता, एक क्षमतेपर्यंत तुम्ही तुम्हाला सिमिट ठेवू शकता, पण ओव्हर द बोर्ड जाणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आज ही मुलं 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा पास करून उत्तीर्ण होऊन सामन्यामध्ये खेळत आहेत सर, रुजू होत आहेत. कुठेतरी चांगली तरुणाई एक बिल्ड होईल, एक समाजासाठी वातावरण चांगलं तयार होईल, हाच एक मुद्दा आहे सर. आणि चांगली खेळी करतायत सर, एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. दुसऱ्या संघात जरी खेळत असला तरी चांगल्या प्रकारच्या खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, टप्पा चूक टाकण्याचा प्रयत्न करतायत. जर शेवक आज सात्विक जरी श्री गणेश वाळुंज संघाच्या अंडर खेळत असेल ना, तरी श्री गणेश वाळुंज संघाचे कर्णधार निलेश आहेत, त्याच्या गावातले नाही आहेत. परंतु निलेशला देखील माहिती आहे की याचा टप्पा काय आहे, एक फलंदाजीसाठी याचा मुबक टप्पा कुठला असेल, आणि तो टप्पा ते त्याला सजेस्ट करतात आणि तो टाकतोय. हा सिनियर मधला आणि ज्युनियर मधला ना सर हा फरक आहे. उद्या जेव्हा हा पोरगा 2 वर्षानंतर खेळेल ना, काहीतरी चांगलंच कारकीर्द करेल. नक्की तो बॉन्ड असणं गरजेचं आहे. खूप चांगला उल्लेख केला तुम्ही. संघर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी तुमच्या मागे असतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा त्या चर्चेच्या दिशेने आपण देखील येणार. संघर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी तुमच्या मागे असतो. बिना संघर्ष केल्याशिवाय तुमची जय जयकार नाही होणार. दाखवतो जसा तुम्ही उल्लेख केला, अपकमिंग रायझिंग स्टार आहे. 2 वर्षानंतर कदाचित त्याला पाहण्याची आणि प्रत्येकाची नजर असेल त्याच्यावरती की त्याचा खेळ कशा प्रकारे राहतो. SBPL आपण ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट करतो, त्यासाठी तुम्हाला अशा ज्या टुर्नामेंट येतात ना, तिथे स्वतःला सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे. जसं तुम्ही तो वातावरणाचा उल्लेख केला, गेल्या वर्षी या ग्राउंडची कहाणी वेगळी होती. इतके षटकार याच्या दिवशी नाही दिसलेत, पण गेल्या वर्षी विकास 11 बोईंच्या ग्राउंडवरती अनेक षटकार दिसले होते. प्रत्येक गोष्ट जसं तुम्ही पुढच्या 2 वर्षाचा विचार करतात, मागच्या वर्षी काय घडलं, कसा खेळ, कोणत्या खेळाडूचा होता, कसा परफॉर्मन्स राहिला, ही प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेचं असते. आणि आपल्या संघातील खेळाडूची गुणवत्ता ओळखणं हे कर्णधाराची जबाबदारी असते. निकेश यष्टांच्या मागून फक्त यष्टीरक्षक नाही करत आहे, त्यांनी ते प्रत्येक गोष्ट पाहिले आणि त्याचा तो एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. नाही निश्चितच सर, मागच्या सामन्यात देखील मला समालोचन करायचं भाग्य लाभलं होतं. तेव्हा देखील मी हेच म्हटलं होतं की तिलक वर्मानी एक सामना झाला होता MI बरोबर. MI संघातून तिलक वर्मानी स्वतःला स्टेबल ठेवून लास्टच्या ओव्हरपर्यंत, लास्टच्या चेंडूपर्यंत सामना तो आपल्या संघाला जिंकून दिला होता. आफ्टर मॅच त्याची इंटरव्ह्यू झाली, त्याला प्रश्न विचारला गेला ना, त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं ना सर की संघर्ष, मी माझ्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष केलाय ना की मला त्यांनी 2च गोष्टी शिकवल्यात, एक धैर्य आणि धीर. आणि माझ्यामध्ये इतकं धैर्य आणि धीर आहे ना की मला कुठलाही प्रसंग असो तो मी फेस करतो. आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी एकदा नाही तर 2-3 वेळा दिलेला आहे. एशिया कपची सामना असो, एशिया कपच्या सामन्यात देखील पाकिस्तानच्या विरुद्ध त्यांनी तो सामना त्याच्या फक्त एकट्याच्या खेळीवरती जिंकून दिला होता. तर हेच सर कहाणी आहे, संघर्षनी माणूस धैर्य आणि धीर येतो, त्या हिशोबाने तुम्हाला खेळ करायचा आहे. प्रत्येक गोष्ट आपण चर्चेच्या दिशेने येणार आहे. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय, चेक केलं सर. जसं आपण तिलक वर्माचा उल्लेख केला, प्रमोदजी शेडकर सर यांनी संजू सॅमसनचा उल्लेख केला होता. सकाळपासून प्रत्येक गोष्ट घडली, तुम्ही कशा प्रकारे ऐकल्यात आणि कशा प्रकारे तुम्ही ते घेतलं ना, ते देखील आहे. समालोचन कक्षामध्ये ईच अँड एव्हरी जो मुवमेंट असतो ना, त्याला जपलं जाते. एखादा क्रुशल मुवमेंट असतो, पण तो कदाचित त्या खेळाडूंसाठी क्रुशल नसतो, पण इथून जो मॅच कॉम्बॉक्स मधून तो कॉमेंटेटर ॲज पाहत असतो ना, त्याला त्या गोष्टीचं भान असतं की मॅच कशा प्रकारे सकाळपासून इझिली चेस होत होत्या. त्याच्यानंतरच्या काही मॅचेस पाहिल्यात डिफेन्स झाल्यात. मग तुम्ही झालेला खेळ ओव्हरऑल जर का खेळ पाहायला गेलात, कशा प्रकारे इथून कोणत्या गोष्टीचा उल्लेख केलाय की षटकारासाठी तुम्हाला कधी ट्राय करायचं आहे, कधी नाही ट्राय करायचं, ही प्रत्येक गोष्ट इथून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्ही जसा उल्लेख केला संयम, तुमच्यामधले पेशन्स किती आहेत हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच पाहतात, पंचांनी सांगितलं, DBNच्या टेक्निकल टीमने प्रत्येक गोष्ट दर्शवली, फक्त डिक्लेअरची एक रन असणाऱ्या 22च्या रूपात. नाही निश्चितच. आणि क्रिकेट हा प्रकार असा आहे ना सर, भारतामध्ये असंख्य प्रकारचे जातीचे लोक राहतात. प्रत्येक कम्युनिटी वाईज ते त्यांच्या सणाची वाट बघत असतात सर. परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहे की भारतामध्ये त्याला एवढं प्रसिद्धी मिळाली ना सर की क्रिकेट जेव्हा खेळतो तेव्हा माणूस सण साजरा करतो. तो प्लेअर असो, तो खेळाडू असो, एक सण उत्साह साजरा करतो. हे क्रिकेटने दिलेलं आहे सर. आणि क्रिकेटनी मेंदूला सगळ्यात मोठं चालना मिळते. फिजिकली माणूस जेवढा फिट गरजेचा आहे तेवढं मेंटली देखील स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हा मी वारंवार सांगेन सर, क्रिकेट हे एक हाऊस म्हणून खेळण्यापेक्षा एक इमोशन आणि कॅरेक्टर म्हणून खेळला ना सर, तर क्रिकेट सारखा खेळ हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या खेळाडूला हे खूप वेगळी घडण देऊ शकतो सर. खूप चांगला उल्लेख केला. चेंडूला पाठवले ऑफ साईडला, सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. धावफलक 4 पुढे सरसावत असताना स्कोर कार्ड आपण जर का पाहायला गेलं, 22-22 22.
4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एक मोबाईल सापडलाय कॉम्बॉक्स मध्ये आहे आणि सुझुकीच्या गाडीची चावी देखील आहे. कोणाची असेल त्यांनी ओळख पटून घेऊन जायची आहे. विवोचा झेसिस म्हणून एक मॉडेलचा फोन सापडलेला आहे आणि सुझुकीची की सापडली. ओके, कॉमेंट्री बॉक्समध्ये ठेवलेला आहे, जाताना घेऊन जावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 22-22 22 धावा. गौधणी आणि श्री गणेश वाळूंज दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. फुलटॉस चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड फटका गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून 1 बाउंस चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. 26 आलेल्या चौकाराने धावफलकामध्ये बहर देण्यासाठी महत्वाचा चौकार आहे. 26 धावा आपण पाहतोय. 26 शेवटचा चेंडू मार्गस्थ. किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल? कदाचित मोठा फटका आला तर 30 ला टच केलं जाईल. या 30 ला पार, या 30 च्या आत. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव वेगाने धावून कंप्लीट गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीच्या नादामध्ये धावचीच्या रूपात विकेटचं पतन. 27 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 28 चा पाठला करायचा आहे श्री गणेश वाळुंजे या संघासाठी. 28 धावांचं आव्हान सेट केलं जाते. भाग्येश आमच्या जोडीने. यानंतर बरोबर महिलांसाठी देखील सामने असतील. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का पाहायला गेलं डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहू शकतात. सकाळपासून पंचांनी केलेली भूमिका ही देखील अचूक भूमिका होती. डीजे ऑपरेटरने दिलेली 7, प्रत्येकाने दिलेला वेळ या स्पर्धेसाठी महत्वाचा होता. प्रेक्षक वर्ग US वरून तब्बल जोडला जातोय. संवेदी ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहत असतो की प्रेक्षकांचा खूप मोठा असं इकडे वाटा असतो आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक मोठमोठे पारितोषिक नेहमी संवेदी ब्राह्मण समाजामध्ये आपण पाहत असतो. यानंतर महिलांना देखील विनंती आहे, आपण देखील रेडी राहायचंय. 4 टीम्स. निश्चितच सर, समीकरण जर पाहायला गेलं ना सर, तर बोळीन संघाचा जो सामना झाला होता ना, तो 30 षटकाचा 30 धावांची आवश्यकता कोर्टी संघाला होती. याच्या अगोदर जो सामना झाला होता तो आता 27 धावांचे आव्हान आहे सर. 3 धावा या सामन्यामध्ये केवढा फरक घडवून आणू शकता सर? त्यासाठी तुम्ही पहिलं षटक कोण हातात आहे, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतात. बोलिन्सनी 30 डिफेन्स करत असताना तो कॉन्फिडन्स होता की पहिलं षटक हाताळत असताना ती रणनीती. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जर का पाहायला गेलं ना की पहिल्या षटकामध्ये बोईंच्या गोलंदाजाला पॉवर प्ले मध्ये 17 धावा आल्या होत्या एका षटकामध्ये. त्याच्यानंतरच्या 18 चेंडूमध्ये मात्र 13 धावा आल्या. एक क्रिकेट आहे, जेव्हा वेळ बदलते ना, वेळ बदलत असताना खेळ बदलणं तितकंच गरजेचं असतो. ते दाखवलं. इथून देखील बोईंची पहिल्या इनिंगचा खेळ 3 विकेट लवकर गेले होते. राजेशने आल्यानंतर ज्यांनी 2 षटकार मारले होते प्रथम वसत, तोही देखील जास्त इम्पॅक्ट नाही टाकू शकला. विकेट वेगाने लवकर जात असताना देखील ते धावफलक 30 पर्यंत नेलं. त्याच्यानंतर जसा तुम्ही उल्लेख केला, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास होता की 30 आम्ही डिफेन्स करू शकतो आमच्या मैदानावरती खेळत असताना. चला 2 लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून द्यायचं. सर निश्चितच तुम्ही खूप चांगला सारा या ठिकाणी मांडला सर, आणि क्रिकेटचं जे नॉलेज तुम्ही या ठिकाणी जे उतरलं ना ते चांगलं असेल सर. आणि समालोचन कक्षामध्ये विपुल पाटील सर तसंच प्रमोदजी शेडगे सर आपल्याला लाभलेले आहेत. समालोचन कक्षामध्ये सर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल सर. म्हणजे तुम्ही आमचे भरपूर सामने कव्हर केले आहेत सर, याच्या अगोदर देखील भरपूर सामने तुम्ही कव्हर केलेले आहेत. तुमच्या समालोचनामध्ये कुठल्याही शब्दाची तुर्तता न होता तुम्ही परफेक्ट गायडन्स पासून कुठल्या खेळाडूचा आत्मविश्वास कसा वाढवावा, कुठल्या खेळाडूला काय उपमा द्यावी, या सगळ्या गोष्टीचं एवढं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे जमते. समालोचन या फील्डमध्ये तुमचं कसं इंटरेस्ट आला आणि तुम्ही एवढं त्याच्यामध्ये हे कसं कंट्रोल कसा मिळाला तुम्हाला तुमच्या शब्दांवरती? मी गेल्या वर्षीपासून आहे या क्षेत्रामध्ये. 1 वर्ष झालं, दुसरं वर्ष ॲज अ स्टुडंट अजून मी शिकतोय. तुमच्याच समाजातील मला एक प्रोफेसर देखील आहेत, डॉक्टर प्राप्ती नाईक. मला अजिंक्य नाईक यांच्या सख्या बहीण अशी आत्ताच मला मंदारने सांगितलं, त्या मला अजूनही प्रोफेसर आहेत. इथून समालोचन कक्षामध्ये फक्त 1 वर्ष झाले, दुसरं वर्ष आहे. फक्त क्रिकेट कधी सोडलं नाहीये त्या कारणास्तव. क्रिकेटला कधी सोडायचं नाही, रात्री अपरात्री क्रिकेट चालूच असतं. मग ते आता पावसाळा आला तर टर्फ क्रिकेट, अदरवाईज बॉक्स, टेनिस, क्रिकेट, जिथे खेळायची संधी मिळते ना तिथे खेळायचं. त्या कारणास्तव संवेदी ब्राह्मण समाजामध्ये एक अशी सर्वात जास्त गोष्ट आहे समालोचन कक्षाला पाहायला मिळाली की प्रत्येकाला चान्स आहे. प्रत्येक संडेला म्हणजे टुर्नामेंटचा लेवल आहे ना, तो असं नाही की विचार केले की आपल्या समाजामध्ये खेळायचं आहे तर फक्त आपल्यापुरता मर्यादित. खेळाडूंना असा प्लॅटफॉर्म द्या. उद्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जात असताना कितीही मोठं प्लॅटफॉर्म असेल ना, तो दडपण नसेल.
त्यासाठी तुमच्या मागे समाज किती खंबीरपणे उभे आहे ना, सर ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही गोष्ट तुमच्या समाजामध्ये आल्यानंतर खूप चांगली वाटली की आपल्या खेळाडूंना इतकं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. आणि आमचं बोलायचं झालं सर, क्रिकेट कधी सोडू नका, क्रिकेट नेहमी खेळत राहा, तुमचं ते नॉलेज आपाप गेन होत जातं सर. निश्चितच सर, एका वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही एवढं तुमच्या शब्दांवरती कंट्रोल आणि संतुलन आहे. निश्चितच तुमचा एक आदर्श वाटतो सर, आणि तुमच्याकडून जे शिकायला मिळेल ती चांगली गोष्ट आहे. आणि सर महत्त्वाचं जर क्रिकेट जरी म्हटलं गेलं ना, तर क्रिकेटमध्ये खूप सारे पैलू आहेत सर. आज DBNची टीम आपल्या जवळ आहेत, आपले सामन्याला पूर्णपणे रंग देत आहेत. शब्दारूपात सर तुम्ही रंग देतच आहेत, पण डीजे आपले चांगलं उत्तम पद्धतीचं गाणं. आणि डीजे मध्ये देखील सर खूप प्रकार आहेत सर. कुठलं गीत आहे ना, काही गीत अशी असतात सर ना, ती ऑफेंड देखील करू शकतात, आक्षेपार्ह गीत असू शकतात सर. परंतु त्याचं देखील भान ठेवून इतक्या चांगल्या पद्धतीने संगीताचा वापर करून एक रूपरेषा रंगवली जाते ना, त्यासाठी डीजेचे देखील मनापासून आभार. आणि पंच सर, या ठिकाणी जे पंच 3 आपल्याला लाभलेले आहेत, आमच्या सामवेदी समाजामध्ये झालेले संपूर्ण सामने त्यांनी कव्हर केले. पंचांचा आम्ही मनापासून आभार मानतो. या उन्हाच्या तडाख्यामध्ये त्यांनी जी पंचत्व केलेलं आहे ना सर, त्याचं तोड नाही. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करूया. पहिला चेंडू घेऊन येतील ते म्हणजे सिद्धू, फलंदाज असतील सात्विक आणि निलेश. प्लीज थोडीशी घाई करा, अजूनही आपल्याला महिलांचे 2 सामने खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव आयोजकांच्या वतीने रिक्वेस्ट केली जाते, थोडीशी घाई करा. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची संख्या 27चा बचाव केला जाईल का 27चा पाठला केला जाईल. पहिले 12 चेंडू मॅचचा 50% रिझल्ट कदाचित डिसाईड करतील. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. निश्चितच सर, इट्स ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. निलेश एक जुना जाणता खेळाडू, पहिला चेंडू लेगच्या दिशेने पाठवला. त्या ठिकाणी योगेश क्षेत्ररक्षणासाठी सज्ज, आणि गचाळ क्षेत्ररक्षण, 4 धावांची भर. धावसंख्या 2 चेंडू क्रीज, धावसंख्या झाली ती 4. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकला होता सर. गोलंदाज आहेत सिद्धार्थ सिद्धू, 4-4.5 वर्ष सर लँडवर काढून आलेले आहेत सर. याच्या अगोदर एक चांगले ऑलराऊंडर म्हणून गावधनी संघातून खेळत होते. त्यांचे बंधू भाग्येश अजूनही आपल्या करिअरच्या मागे लागलेले आहेत आणि ते तिकडे लँडवर आहेत, आपल्या फॅमिलीची आणि आपली स्वतःची धुरा सांभाळून आहेत. आणि सिद्धू झाला, आणि चिराग जो लाल टी शर्ट घालून इकडे खेळतोय, यांचा इतिहास खूप जुना आहे सर. हे चांगले 5-6 वर्षाचा गॅप नंतर आज खेळायला उतरले त्याच्या अगोदर, परंतु ऑलराऊंडर म्हणून आपल्या संघासाठी भरपूर वेळा विजय मिळवून दिलेला सर खेळाडू आहेत. आज थोड्याशा गॅपसाठी इकडे आलेले आहेत, आपल्या समाजात आपल्या लोकांमध्ये राहायला आलेले आहेत. परंतु समाजात क्रिकेटची त्यांना असलेली ती आवड या ठिकाणी पाहून, गावधनी संघाला खेळताना या ठिकाणी पाहून खूप बरं वाटते सर. खूप चांगला उल्लेख आपण देखील केला. प्रत्येकाचा संघर्ष आहे. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टर शॉट खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचत आहे, चेंडू निघून गेलाय. निकेश शबाट मधून येतो दुसरा चौकार. डॉट चौकार, एक तेरी और दुसरी मेरी. डिफेन्स केला. सेन्सिबल क्रिकेट, एक्सपिरियन्स पाहू शकता आपण. चांगला चेंडू आता, पायावरचा चेंडू होता, हा विचार नाही केला कदाचित फ्लिक करू. चौकार आलाय, धावफलक स्टार्ट ठेवण्यासाठी सिंगल येणं गरजेचं आहे, हे माइंडमध्ये निकेश आहे. तो एक्सपिरियन्स, असा तुम्ही उल्लेख केला गोलंदाज आणि लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक फिल्डिंग करते त्यांचा जसा तुम्ही उल्लेख केलाय, तसंच प्रत्येकाचा संघर्ष आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये फॉर्म दाखवणं गरजेचं आहे. तुमचा करंट, तुम्ही सध्याची स्थिती काय बोलते तुमची, हे जास्त महत्वाचं आहे. मागे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी चांगल्या केल्या असतील, भविष्यामध्ये करणार देखील असतील, पण मैदानाच्या आतमध्ये आता काय करतात आपल्या संघासाठी हे जास्त महत्वाचं असते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलक 10. निश्चितच एका षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 10, आणि 10 या नंबरवरून आपल्याला सगळ्यात पहिला आठवण येते ते म्हणजे क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर. आणि 18 चेंडूमध्ये 18 धावा सर. त्याच्यात देखील आपल्याला जर आपण विचार केला तर आठवण येते विराट कोहली सर. हे समीकरण जरी धावांचं असलं ना तरी याच्यात देखील क्रिकेटच आहे सर. जेव्हा क्रिकेट खेळला जाते ना सर, तेव्हा हा उत्साहच वेगळा आहे सर. क्रिकेटमध्ये आपल्याला असंख्य उदाहरण आपण उभे करू शकतो. सचिन तेंडुलकर असो किंवा सर सचिन तेंडुलकर असो किंवा विराट कोहली असो, आपल्या इंडियासाठी खूप आदर्श आहेत आणि त्यांचं नाव आपण अशा पटलावर घेणं म्हणजे कानाला हात धरून घ्यायला पाहिजे सर. परंतु
या तरुणाईमध्ये त्यांनी जी ऊर्जा निर्माण केली ना सर, याचा तोल नाही सर. ही प्रत्येक गोष्ट आहे सर. 18-10 म्हणजे प्रत्येकाचं आवड क्रिकेटच्या प्रती, प्रत्येकाचं प्रेम आहे क्रिकेटवरती, प्रत्येकाचं आयडियल खेळाडू म्हणून आपण त्यांना नेहमी पाहिलं आहे. आता इथून मॅचची परिस्थिती, मॅचचा फासला बघा कसा क्लिअर केला. 27चा बाटला करायचा आहे, 10 धावा आल्या. मॅच एखादी इझी ट्राय करण्यासाठी त्यांनी बॉल टू बॉलचं समीकरण आणलं. इथून माइंडसेट काय आहे ते जास्त गरजेचं आहे पाहणं. चेंडूला लेफ्ट केलं, चाऊ दिलं, लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अतिरिक्त धाव 18 मध्ये 17ची गरज. महिलांच्या दोन्ही टीम्सना विनंती आहे, चारही टीम्स आपण आल्या असतील तर आपण देखील रेडी राहायचंय. MH48AQ0944 गाडी सापडत नाहीये. कोणाला दिसल्यास संपर्क करावा समालोचन कक्षाशी किंवा विवेक पाटील यांच्याशी संपर्क करावा. MH48AQ0944. हॅलो हा. रक्षक निश्चितच आता नाणेफेकीचा कौल होईल. महिलांच्या गटांचे सामने या ठिकाणी काहीतरी नवीन उपक्रम साबरा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली उपस्थिती महिलांनी दाखवलेली आहे या ठिकाणी. याच्यानंतरचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आजचा संवेदी क्रीडा समिती आयोजित साबरा कप चा आजचा पहिल्या दिवसाचा सामने हा अखेरचा सामना असेल. सामवेदी महिला समितीचे अध्यक्ष सुभद्रा पाटील नाणेफेकीची कौल या ठिकाणी घडवून येतील आणि प्रमोद शेडगे सर आपले असतील तिकडे समालोचक. या आपण शुभदा मॅडम यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करीत आहोत. हेड आणि यस हेड आलेला आहे. चॅलेंजर्स टीमच्या या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. कसं वाटतं एकंदरीत? प्रथमतः या सामवेदी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून जी स्पर्धा, खराब चेंडू. खऱ्या अर्थानं महिलांचं क्रिकेट पहिल्यांदा भरवलं गेलंय, तर काय एक्साइटमेंट काय होती या स्पर्धेची? काय नाही, यावर्षी महिला खेळल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि त्या महिलांनी पण आम्हाला सपोर्ट करून त्या लोक आम्हाला सपोर्ट करून खेळायला आले. हे आम्हाला खूप आवडलं. ज्या पद्धतीने डेट डिक्लेअर झाल्यानंतर किती प्रॅक्टिस या स्पर्धेसाठी आपण केलेली आहे? प्रॅक्टिस तर भरपूर केली आहे. जेवढं आम्हाला खेळायचं आहे तेवढा आम्ही खेळायचा प्रयत्न पण करणार आणि जिंकण्याचाही प्रयत्न करणार. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. कसं वाटतं एकंदरीत? आज महिला क्रिकेट खूप पुढे चाललेले आहेत. नारी शक्तीला सलाम आहे. मानाचा मुजरा असेल, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मात्र प्रत्येक गोष्टीत त्या अग्रेसर आहेत. तर त्याबद्दल आपलं मनोगत कसं व्यक्त करतील या स्पर्धेच्या माध्यमातून? आणि तुमची आवडती खेळाडू अशी कोणती आहे जी वुमेन्स क्रिकेटर जिला तुम्ही लाईक करता? मी तर स्मृती वंदनाला लाईक करते. तिची बॅटिंग आणि फिल्डिंग बघून मला खूप आवडते. त्यामुळे आम्ही पण आज तसंच खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. आपलं खूप खूप धन्यवाद. मॅडम, जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग आम्ही चूज केली असती, बट फाईन. आता बॅटिंग विल गो अहेड आणि असा चांगला स्कोर करू की ते डिफीट नाही करू शकणार. समाजामध्ये पहिल्यांदा ही महिलांची क्रिकेट स्पर्धा होते, तर काय एक्साइटमेंट आणि या आयोजनबद्दल आपण काय म्हणतील? आयोजन समितीचं तुम्ही ऋणी कसं राहतील? पहिलं तर खूप खूप आभार की आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला. सगळ्या वुमेन्सला अजून पुढे यायला ह्याच्यामुळे एनकरेजमेंट मिळेल. या थ्रू पुढचं येणारं जनरेशन यांना पण कळेल की क्रिकेट समाजात कसं खेळलं जातं. क्रिकेटची ग्रोथ चांगली होईल. सो त्यासाठी चांगली स्टेप घेतली. आज समाजामधला आज पुरुष क्रिकेटचा वर्ग जर आपण पाहिला तर खूप पुढे चाललेला आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर आज आयुष म्हात्रे
माझं सुद्धा भाग्य लाभलं होतं की खार्डीच्या मैदानात प्रथमतः पालघर जिल्ह्यातील समालोचक म्हणून पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेण्याचा योग आला होता. तर आयुष म्हात्रेबद्दल काय म्हणतील आपण? आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आयुष आपल्या समाजातून आलेला मुलगा आहे की पुढच्या लेवलला खेळतोय. आयुषला खूप लहानपणापासून बघितलंय सोबत, त्याच्यासोबत क्रिकेट खेळलोय. तर खूप आनंद होतो त्याला पाहून ज्या स्टेजवर तो आहे. आणि त्याच्या वडिलांचे पण खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आता शुभदा मॅडम आमच्या समोर एक चेंडू जोडले बाकी, गेले. एक चेंडू बाकी. मॅडम कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन जेव्हा डेट अनाऊन्समेंट झाली आणि त्यानंतर तुमची एक्साइटमेंट कितपर्यंत वाढली गेली होती? डेट अनाऊन्समेंट होण्यापेक्षा आमच्या जेव्हा महिला खेळायला मुली जेव्हा तयार झाल्या, तो जो दिवस होता ना, तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. त्या खेळणं महत्त्वाचं होतं, कारण समाजामध्ये प्रथमतः महिला क्रिकेट खेळणार आहेत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातून आता मी तिथेच बोलले मुलींना की म्हटलं हे जिंकण्यासाठी नाही, हे खेळण्यासाठी करूया आणि पुढच्या पिढीसाठी हे प्लॅटफॉर्म आहे ना, हा तयार झालाय आता. क्या बात आहे. आणि हे आयोजन पाहून कसं वाटतं एकंदरीत? अतिशय आनंदित आहोत आम्ही, कारण आम्ही खेळीमेळीने खेळणार आहोत. 12 आज चेंडू 9 धावा. स्पर्धा म्हणून खेळणार नाही आहोत. आम्ही जिंकण्यासाठी आज नाही खेळणार. आम्ही खेळणार आहोत आमच्या आनंदासाठी, आमच्या स्वप्नासाठी, की आज आमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्यासाठी आम्ही खेळणार आहोत. आणि राहुल दादा, आणि सर्वप्रथम सांगेल की कुमार दादांनी सुद्धा आम्हाला सुरुवातीला मदत केली, बऱ्यापैकी मदत केली. आणि नंतर राहुल दादा त्यातून साम्यदी ब्राह्मण संघाचे क्रीडा समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय सुंदर सपोर्ट केलेला आहे आणि अजूनही करत आहेत. आणि भविष्यात सर्वांनी, सर्व माझ्या बांधवांनी महिलांना क्रिकेटसाठी नाही तर कुठल्याही क्षेत्रात त्यांना पुढे यायचं असेल तर त्यांनी सपोर्ट करावा, ही माझी त्यांना विनंती आहे. कारण महिला पुढे राहतील तर समाज पुढे राहणार आहे, हे पुढे जाऊन नक्कीच आहे. क्या बात आहे. एक पाऊल पुढे नेहमीच राहील. दोन्ही कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो आणि अध्यक्ष मॅडम शुभदा मॅडमचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला ऑल द बेस्ट असेल. दोन्ही टीम मात्र तयारीला लागा. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मात्र आपण पाहिलं नुकताच टॉस झाला आणि टॉस आपण पाहिलेला आहे. एकंदरीत प्रज्ञा मॅडमने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आहोत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट असतील. एका साईडला विपुल पाटील तर एका साईडला विश्लेषक भाग्यजी सध्या जॉईन झाले. धन्यवाद. कॅमेरामॅन डिबेल लाईव्ह. निश्चितच सर, शुभदा पाटील, साम्यदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष, महिला समितीचे अध्यक्ष शुभदा पाटील यांनी खूप चांगला सार या ठिकाणी मांडला सर. आणि त्यांचे आम्ही जास्त आभार मानतो की त्यांनी या महिलांचा गट एकत्र करून हे संभव घडवलं. कुमार दादाचं निश्चितच आम्ही या गोष्टीमध्ये आभार मानतो, किंवा साम्यदी ब्राह्मण क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल यांचे देखील आभार मानतो. परंतु हे दिस इज हॅपनिंग, आणि हे तुम्ही जो संघ घटक केला ना, त्यासाठी शुभदाताई तुमचे खूप मनापासून अभिनंदन. सामन्यामध्ये येतोय आपण परत. धावसंख्या दिली ती 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. संतुलन समीकरण जर बघायला गेलं तर सामना हा श्री गणेश वाळूंज संघाच्या बाजूने जास्त, परंतु चिरागची गोलंदाजीची पकड अशी आहे ना की तो सामना सर फिरवू शकतो. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक राहतील दूर. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. चिरागची गोलंदाजी इतर महत्वाची असणार आहे. इथून जर का मॅच मध्ये यायचं असेल गावधनी या संघाला तर डॉट चेंडू हाताळणं खूप गरजेचं आहे. खूप चांगला अहवाल होता समालोचन कक्षामधून की आम्ही क्रिकेट जिंकण्यासाठी तर नाही, एन्जॉय करण्यासाठी खेळतात. हीच तर सर्वात मोठी गोष्ट आहे. आनंद. शेवटच्या दिवशी तुम्हाला काय आठवेल माहिती आहे का, की आम्ही या स्पर्धेमध्ये किती एन्जॉय केलं. फटका खेळला डाऊन द ग्राउंड खेळत असताना क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले. इथून अशा प्रकारचे जे चान्सेस येतात त्यावर ट्राय करणं गरजेचं आहे. जर का इथून तुम्हाला गोलंदाजाला साथ द्यायची आहे तर डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांनी त्या काचेस चेंडू जेव्हा हवेमध्ये जातो त्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर कदाचित गावधनी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो. नाही, निश्चितच सर. सामना तर सर गावधनीला आत्ता जर या ठिकाणून सामना जिंकायचा असेल ना सर, तर थोडे एक्स्ट्राऑर्डिनरी खेळी करण्याची फार गरजेचे आहे. कारण की जर कॅल्क्युलेशन बघायला गेलं ना, समीकरण जर इकडे मांडलं ना आपण, तर श्री गणेश वाळूंजचा संघ जास्त फायदे त्यांच्या बाजूने समीकरण जास्त जाते. त्यासाठी जर समीकरण आपल्या बाजूला बदलत असेल तर यापुढून येणारे प्रत्येक चेंडू हा गावधनी संघाचा एकदम बेस्ट चेंडू असला पाहिजे. चांगला चेंडू या ठिकाणी. कुणाल यांचं एसटी रक्षण चांगलं. निर्धाव असेल चेंडू. धावसंख्येची गरज असेल ती. सात चेंडू 5 धावांचं समीकरण या ठिकाणी. सात्विक अजूनही खेळपट्टीवर सज्ज आणि सलामीवीर निलेश. पाहूया सामना कुठेही जाऊ शकतो. चांगला चेंडू या ठिकाणी. लेट कटच्या स्वरूपात, निर्धारित स्वरूपातील एक धाव असेल.
6 मध्ये 4ची गरज आहे. माइंडसेट काय बघा, दोन्ही फलंदाजाची आता मनस्थिती बदलली बाकीची. सिंगल सिंगलला महत्त्व देत आहेत. आता जसं तुम्ही उल्लेख केला होता की तो समालोचन कक्षाबद्दल इतका साऱ्या गोष्टीचा अहवाल कशा प्रकारे मांडवतो. जेव्हा बॉक्स क्रिकेटचे सामने खेळतो तेव्हा ती मॅच असते ना 24 बॉल 24ची, तर तो माइंडसेट असतो ना सिंगल सिंगलचा, हा माइंडसेट चुकीचा आहे. कारण की जेव्हा मॅच 6-6ला जाते ना तेव्हा परिस्थिती थोडीशी वेगळी असते. आता 6-4च्या परिस्थितीमध्ये एक माइंडसेट दोन्ही फलंदाज सिंगल सिंगल खेळत आहेत, पण सिंगल सिंगल खेळत असताना 1 ते 2 डॉट आले तर कदाचित थोडीशी परिस्थिती फसू शकते. स्टेजवर बसलेले लहान मुलं सगळे एका साईडला बसले ना तरी महिलांना बसायला जागा होईल. स्टेजवर बसलेले लहान मुलं. बॉल आहे ना. 6मध्ये 4 मयूर आलाय शेवटचं षटक घेऊन अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. 6मध्ये 4ची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर का जमेची बाजू विचार केला, श्री गणेश वाळुंजे च्या बाजूने आपण जर का विचार केला, दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून जो ब्रेक थ्रू नाही मिळाला तो आतापर्यंत अडचण राहिले गावधनी या संघासाठी. चला थोडीशी घाई करायची आहे, प्लीज थोडीशी घाई करा. वेळ कमी आहे, अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अजून काही मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्या कारणास्तव विनंती केली जाते. ओके, अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. पहिला चेंडू दिशा चुकली जाते, पंचांच्या दिशेने वळतात, वाईटचा इशारा. 6-4ची मॅच असताना पहिला चेंडू वाईट चेंडू हाताळला, अतिरिक्त धावा ऍड होत असताना. निश्चितच सर, दुष्काळात 13वा महिना झाला. धावांची धावसंख्या सांभाळायची अजून कमी असताना वाईट टाकला चेंडू. हा चांगला फटका मारलेला आहे आणि निश्चितच सामना या ठिकाणी श्री गणेश वाळुंजा संघ विजयी ठरेल. गावधनी संघाचे आम्ही मनापासून आभार मानतो, त्यांनी या सामन्यामध्ये भरती झाल्याने चांगला खेळ केला. निश्चितच गावधनी संघ मागच्या झालेल्या सामन्यामध्ये त्यांचा खेळ अतिशय चांगला होता, परंतु 2 संघ त्यांचे खेळाडू होते आणि त्याचा अभाव कुठेतरी आज त्यांना दिसला. परंतु चांगली खेळी केली, सन्मानजनक खेळी केली. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो.